हॅलो फ्रेंड्स, मी अभिषेक सर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बक्षाली इटरेटिव्ह मेथडचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन काय दिला एकदा चेक करूयात आपण. क्वेश्चन नंबर काय दिला बघा, 1. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ √10 बाय युजिंग बक्षाली इटरेटिव्ह मेथड विंटर 2024. म्हणजे आपल्याला जो काही क्वेश्चन आहे तो बक्षाली इटरेटिव्ह मेथडने सॉल्व्ह करायचा आहे आणि जो काही क्वेश्चन आपल्याला विंटर 2024 ला आलेला आहे. आपल्याला बक्षाली इटरेटिव्ह मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला या 5 स्टेप काय करायच्या फॉलो करायच्या आहेत. आता जर पहिली स्टेप बघितलं तर काय करायचं आहे, टू फाइंड यस अँड एन. म्हणजे आता मला पहिला स्टेपचा जर विचार केला तर पहिला यस फाइंड आउट करायला पाहिजे. मग आता यस कुठला असतो याच्यात, जो काही नंबर असतोय तो म्हणजे आपला कोण असतोय, यस. म्हणजे आपल्याला यस किती मिळाला इथं, 10. त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं आहे, एन. मग एन कसा फाइंड आउट करायचा हो, आता मला सांगा. हा एन यस किती आपल्याकडे 10. ठीक आहे, हा 10 कोणाचा स्क्वेअर आहे का, म्हणजे 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर, असा कुणाचा स्क्वेअर आहे का, नाही. ठीक आहे, त्यामुळे याच्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर शोधायचा आहे. मग आता 10च्या अगोदरचा नंबर कोणता आहे, 9. हा 9 कोणाचा स्क्वेअर आहे हो, 3 चा स्क्वेअर आहे. म्हणजे हे जे काय 3 आहे ते म्हणजे माझ्याकडे काय झालं, एन. म्हणजे आपल्याला एन ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 3. 3 का घेतले, तर 10च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर आपल्याला लिहायचा असतो आणि तो कोण आपल्याकडे, 3. आपल्या पहिल्या स्टेप मध्ये एस आणि एन ची व्हॅल्यू शोधून झाले. आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आहे, डी फाइंड आउट करायचा आहे. आता डी बरोबर फॉर्म्युला काय आहे, यस मायनस एन स्क्वेअर. आता यस ची व्हॅल्यू काय आहे बघा, 10 मायनस एन किती आहे, 3 आणि त्याचा स्क्वेअर. म्हणजे काय करणार, 10 मायनस 3 चा वर्ग किती येतोय, 9. आन्सर किती येतो याचा, म्हणजे डी बरोबर किती मिळालं आपल्याला. आपला सेकंड स्टेप कंप्लीट झाली, जिथं आपण काय केलं, डी चा आन्सर फाइंड आउट केलं. आता थर्ड स्टेप मध्ये काय करायचं आहे बघा, फॉर्म्युला काय आहे, P इज इक्वल टू डी अपॉन 2n. डी अपॉन 2n म्हणजे आपल्याला आता P ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग P ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी D आपण फाइंड आउट केलाय का हो, केलाय. किती आहे तो, 1. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 इंटू n किती आहे चेक करा. n आपल्याकडे किती आहे, 3. म्हणजे आपल्याला काय करायचं, P ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी 1/6. मग आहे असं लिहिलं तरी चालतंय किंवा याला कन्वर्ट पॉइंट मध्ये करून घेतला तरी चालतंय. आपण काय करूया, त्याला पॉइंट मध्ये कन्वर्ट करून घेतो. 1/6. आन्सर किती येतो याचा, 0.1666. ठीक आहे, हे पीचं आपलं आन्सर मिळालं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता आपल्याला तिसरी स्टेप कंप्लीट केली ना आपण. आता आपल्याला चौथ्या स्टेप मध्ये कोणाचा आन्सर काढायचा आहे, एचं. ए बरोबर काय फॉर्म्युला आपल्याकडं, ए इज इक्वल टू एन प्लस पी. फॉर्म्युला काय, ए इज इक्वल टू एन प्लस पी. आता एन आपल्याकडे काय यावं, 3 आहे असं लिहून घेतला. त्याच्यानंतर पी काय या बघा, इथं आपण फाइंड आउट केला ना, 0.1666. आता ह्या दोघांची ऍडिशन केली तर किती ना, 3.1666. ओके, म्हणजे आपल्याला ए मिळाला किती, 3.1666. आता आपल्याला ए सुद्धा मिळाला. आता लास्ट स्टेप आपलं काय करायचं, स्क्वेअर रूट काढायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, स्क्वेअर रूट ऑफ कोणता नंबरचा स्क्वेअर रूट काढायला सांगितलं आपल्याला, 10. त्यामुळे इथे लिहिणार 10. आपल्याकडे फॉर्म्युला काय होतं बघा, ए मायनस पी स्क्वेअर अपॉन 2a. हा फॉर्म्युला लिहून घ्या आणि आता व्हॅल्यू पुट करूयात. ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे का, आहे. जरा इकडे लिहूयात आपण. काय व्हॅल्यू आपल्याकडे, 3.1666 मायनस पी स्क्वेअर. पी स्क्वेअर म्हणजेच काय, 0.1666 स्क्वेअर अपॉन 2 इंटू ए. 2 ऍज इट इज. ए ची व्हॅल्यू परत आहे का बघा आपल्याकडे, इथं आहे ना, फाइंड आउट केले 3.166. आता हे काय करूयात आपण, कॅल्क्युलेट हे फाइंड आउट करूयात. काय ते बघूयात. काय टाइप करायचं आहे, 3.166 मायनस फ्रॅक्शन मध्ये 0.1666 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट 3.1666 ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर आहे त्याचा 3.1622. आजचा जो प्रॉब्लेम तुम्हाला शिकवलेला समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.